मंडळी, प्रत्येक आई-वडिलांना वाटतं, की आपल्या मुलीने आयुष्यात खूप नाव कमवावं, पैसा कमवावा, तो यशाच्या शिखरावर पोहोचवा. पण कोणत्याही आई किंवा वडिलांना आपल्या पोटच्या गोळ्याच्या यशावर राग येईल का? पण अशीच एक भयानक घटना घडली आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने टेनिसपटू मुलगी राधिका यादव वय 25 हिच्या पाठीत गोळी झाडून तिची हत्या केली आहे. राधिका स्वयंपाकघरात असताना वडिलांनी त्यांच्या परवानधारक रिव्हॉल्वरने तिच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान राधिकाच्या वडिलांनी आपला गुन्हा कबूल करत हत्येचं कारण सांगितलं आहे. याच संपूर्ण घटनेची माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजकुंद्र. हरियाणामधील गुरुग्राम शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राधिका यादव हिची हत्या तिच्याच वडिलांनी गोळी झाडून केली आहे. या घटनेने समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक वडील आपल्या मुलीच्या वाढत्या यशामुळे एवढे अस्वस्थ कसे झाले आणि समाजाच्या टोमण्यांमुळे इतकी क्रूर कृती का केली गेली? 10 जुलै 2025 रोजी सकाळी गुरुग्राम मधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. राधिका यादव हिने स्वयंपाकघरात असताना तिच्या वडिलांनी म्हणजेच दीपक यादव यांनी आपल्या परवानधारक रिव्हॉल्वर मधून तिच्या पाठीत 3 गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी राधिकाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं होतं. तिचे वडील दीपक तिच्या शेजारी शांतपणे बसले होते. तात्काळ राधिकाला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी दीपक यादव यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 32 बोअरची रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी राधिकाच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरून दीपक यादव यांच्या विरुद्ध हत्या IPC कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राधिका यादव ही एक हरियाणाची उदयोन्मुख टेनिसपटू होती. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन म्हणजे ITF मध्ये तिचे युगल प्रकारातील सर्वोच्च स्थान 113 होते. महिला दुहेरी प्रकारात हरियाणात तिने 5वे स्थान मिळवलं होतं. तिचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता आणि अगदी लहान वयातच तिने टेनिस खेळायला सुरुवात केली होती. ती एक मेहनती आणि धडपड करणारी खेळाडू होती. 3 महिन्यापूर्वीच तिला खांद्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तिला टेनिस पासून थोडी विश्रांती घ्यावी लागली. या काळात तिने स्वतःची टेनिस अकादमी सुरू केली आणि नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या अकादमीतून ती चांगली कमाई करत होती आणि स्वतंत्रपणे आपलं करिअर उभारत होती. पोलीस चौकशी दरम्यान आरोपी दीपक यादव यांनी सांगितलं की समाजातील लोक त्यांना सतत टोमणे मारायचे. तुझी मुलगीच पैसे कमवते, तू तिच्या पैशावर जगतोस. हे सततचे अपमान सहन करताना त्यांचा मानसिक ताण प्रचंड वाढला होता. त्यांनी राधिकाला अनेकदा तिची अकादमी बंद करण्यास सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की आपण श्रीमंत आहोत, मुलीला कमवायची गरज नाही. मात्र राधिकाने त्यांच्या बोलण्याला नकार दिला. माझं करिअर माझ्या मेहनतीतूनच बनलं आहे आणि त्यातूनच कमावणं चुकीचं नाही. या उत्तराने दीपक यादव आणखी अस्वस्थ झाले. गुरुवारी त्यांनी राधिकाला अकादमीत न जाण्याची विनंती केली होती, परंतु तिने त्यांची आज्ञा मानली नाही. त्यानंतर त्यांनी अत्यंत क्रूरपणे गोळी झाडून तिचा जीव घेतला. या हत्येनंतर आणखी एक संशयास्पद बाब समोर आलेली आहे. राधिकाच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्स अचानकपणे गायब झाले आहेत. राधिका नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असायची आणि तिच्या अकाउंट्सवर नियमितपणे पोस्ट करत असायची. पोलिसांना संशय आहे की हे अकाउंट्स हत्येच्या आधीच डिलीट करण्यात आले होते की कोणीतरी हत्यानंतर जाणून बुजून हटवले आहेत. याचा तपास सध्या सायबर क्राईम युनिट करत आहे. या प्रकरणात आणखी एक वळण तेव्हाच आलं जेव्हा राधिकाचा एक डान्स व्हिडिओ युट्यूबवर एका युजरने अपलोड केला. या व्हिडिओमध्ये एक गाण्यावर अभिनय करताना ते दिसत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार राधिकाचे वडील या व्हिडिओमुळे खूप संतप्त झाले होते. त्यांना आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसतोय असं वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं का, यावर सध्या तपास सुरू आहे. आता राधिकाची हत्या ही केवळ एक व्यक्तीची शोकांतिका नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेवरचा आरसा आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं अजूनही समाजातील काही घटकांना न स्वीकारण्यासारखं वाटतं. ही बाब चिंताजनक आहे. राधिकाच्या वडिलांनी केलेली कृती ही त्यांच्या अपयशाचं लक्षण आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या यशाचा अभिमान बाळगण्याऐवजी समाजाच्या चुकीच्या बोलण्याचा अधिक महत्त्व दिलं. राधिका यादव एक प्रतिभाशाली, मेहनती आणि स्वप्न पाहणारी तरुणी होती. तिचं आयुष्य केवळ समाजाच्या मानसिकतेमुळे आणि कुटुंबातील संवादाच्या अभावामुळे संपलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि आता या प्रकरणात सखोल तपास देखील सुरू आहे.
या घटनेतून समाजाने शिकायला हवं की महिलांची प्रगती, स्वातंत्र्य आणि यश हे गर्व करण्यासारखं आहे, अपमानास्पद नव्हे. आणि कोणत्याही मानसिक तणावाचं उत्तर हिंसा असू शकत नाही. राधिकाच्या आत्म्याला शांती लाभो आणि तिच्या संघर्षातून अनेक नव्या मुलींना प्रेरणा मिळो, हीच आता सदिच्छा म्हणूया. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.